सावंतवाडी येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यानातील खेळणी सध्या धोकादायक अवस्थेत असून लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। उद्यानातील घसरगुंड्या नादुरुस्त होत चालल्या असून त्याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी केला आहे। सूर्याजी म्हणाले, घसरगुंडीच्या फायबरला तडे गेले असून त्यामुळे लहान मुलांना इजा होण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर नगर परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नवीन घसरगुंड्या बसवाव्यात अशी मागणी त्यांनी केली। याशिवाय उद्यानातील ओपन जिम मधील साहित्यही मोडकळीस आले आहे। नागरिकांना खराब अवस्थेतील साहित्याचा वापर करावा लागत असून याबाबत 1 महिन्यापूर्वी लेखी तक्रार देऊनही कोणतीही दखल घेतली नसल्याचे त्यांनी सांगितले। योजनेअंतर्गत आलेल्या साहित्याची देखभाल आणि दुरुस्ती करणे ही नगर परिषद प्रशासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे काही कामे रखडली होती। येत्या स्थायी समिती सभेत उद्यानासंदर्भातील विषय मांडण्यात येणार असल्याची माहिती नगर परिषद प्रशासनाकडून देण्यात आली। उद्यानातील खेळण्यांमुळे लहान मुलांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याने तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी उपस्थित नागरिकांनीही केली आहे। सावंतवाडी नगर पंचायतच्या या शिव उद्यानमधील जी खेळणी आहेत ही पूर्णपणे धोकादायक बनलेली आहेत। तर नगर पंचायतचा पूर्णपणे यावर दुर्लक्ष झालेला दिसण्यात येतो आहे। गेली कित्येक वर्ष जे घसरगुंड्या आहेत तर त्या घसरगुंड्यांवरती जी लहान मुलं खेळत आहेत आणि त्या खेळताना त्यांच्या पूर्णपणे जीवितास धोका आहे। तर पूर्णपणे जी घसरगुंडीची जी व्यवस्था आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे। पूर्णपणे त्यांच्या त्या फायबरला पूर्णपणे क्रॅक गेलेले आहेत आणि ते क्रॅक लागून कुठेतरी त्या लहान मुलांना इजा होण्याची शक्यता आहे आणि 100% इजा होणारच आहे। त्यामुळे नगरपंचायतने ह्या तातडीने पूर्ण जे घसरगुंड्या आहेत त्या पूर्ण नवीन बदलाव्यात। कारण जसं जखमेवर पॅच मारतात त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी पॅच मारून इतकी वर्ष हे घसरगुंड्या चालवलेल्या आहेत त्या पूर्णपणे बंद व्हाव्यात आणि बदलून त्या नवीन करण्यात याव्यात। त्याचप्रमाणे जी ही ओपन जिम आहे तर ह्या ओपन जिमची जी इन्स्ट्रुमेंट आहे ही पूर्णपणे खराब झालेली आहे। या ठिकाणी जे मॉर्निंग वॉकसाठी आणि जे सकाळचे जे व्यायाम करण्यासाठी जे ज्येष्ठ नागरिक म्हणा त्याचप्रमाणे जे आपले युवक येतात तर त्यांना या ठिकाणी या मोडकळीस आलेल्या सर्व इन्स्ट्रुमेंटचा सामना करावा लागतो। तर त्यांनी 6 महिन्यापूर्वी एक लेखी पत्र आपल्या उद्यान अधिकारी यांच्याकडे दिलं होतं व त्याच्यावर पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केला गेलेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स या ठिकाणच्या इन्स्ट्रुमेंटचा होत नाही आहे। तर ज्या आपल्या कुठच्या स्कीममधून ज्या आलेल्या असतात तर त्याचं कुठेतरी सांभाळ करणं हे नगरपंचायतचं कर्तव्य आहे आणि जे आपले नगर पंचायतचे जे अधिकारी आहेत त्यांनी ह्या पूर्णपणे इन्स्ट्रुमेंटचा देखभाल केली पाहिजे त्या जेणेकरून पुढे नागरिकांना त्याचा कुठेतरी उपयोग व्हावा यासाठी त्याचा पूर्णपणे सांभाळ करावा अशी त्यांना विनंती आहे। आणि ज्या प्रकारे इन्स्ट्रुमेंट खराब झालेले आहे या तातडीने त्यांनी बदलाव्यात, न बदलल्यास यापुढे आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल।